ठाकरे गट शिवसेना यांनी नोंदवलेले जे ग्रॅज्युएट्स आहेत, पदवीधर आहेत, हे एकूण मतदारातून वगळले कसे गेले? इथे लाखो लाखो पदवीधर आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट्स आहेत, डॉक्टर्स आहेत. मग यांची इलेक्शन कमिशनने अशी काही वेगळी दखल घेतली का या मतदारसंघाची? मग हे पक्षनिहाय नोंदणी या प्रकाराला काही पर्याय खरा म्हणजे इलेक्शन कमिशनने जाहीर करायला नको होतं का वेळीच? इथे फक्त एवढंच टेक्निकली बघितलं जातं की यांची मुदत संपली, आता निवडणूक घ्यायची आहे आणि ज्यांनी नोंदवलेले ते रजिस्टर्ड पदवीधर, रजिस्टर्ड शिक्षक हेच फक्त मतदार असतील. खरा प्रश्न इथेच आहे. नमस्कार, मी विश्वास उडगी. आजचा आपला जो विषय आहे तो आहे मुंबई शिक्षक मतदारसंघ, त्यानंतर पदवीधर मतदारसंघ आणि कोकण पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ, म्हणजे एकूण 4 जागा आहेत. या 4ही जागा या विधान परिषदेमध्ये हे सदस्य निवडून देण्याकरता इलेक्शन कमिशनने 26 तारखेला निवडणूक जाहीर केलेली आहे. आणि आता जे काही उमेदवार आहेत त्यांची 6 वर्षाची टर्म विधान परिषदेची ही 1 जुलैला संपते. आता 1 जुलैला संपणारी ही जी काही त्यांची टर्म आहे त्यानिमित्ताने हे 4 नवीन सदस्य त्या ठिकाणी निवडणुकीनंतर नेमणूक करण्यात येईल. विधान परिषदेमध्ये अशा तऱ्हेने महाराष्ट्रामधून एकूण रेव्हेन्यू झोन जे आहेत, जसं कोकण पदवीधर आहे, त्यानंतर नागपूर आहे किंवा पुणे आहे, असे एकूण 7 रेव्हेन्यू झोन्स आहेत आणि म्हणून 7 शिक्षक पदवीधर, 7 शिक्षक मतदारसंघ आणि 7 पदवीधर मतदारसंघ आहेत, म्हणजे एकूण 14 हे विधान परिषदेचे लोक निवडून देतात. आता ज्याची जशी टर्म असेल त्या पद्धतीने आता इथे मुंबई आणि कोकण भागामध्ये 1 जुलैला ही टर्म संपते, जे विद्यमान आहेत ते, आणि नवीन निवडून येण्याकरता ही प्रक्रिया 26 जूनला आहे. ह्याच्यामध्ये काही प्रश्न असे निर्माण झालेले आहेत. अनिल परब हे महाविकास आघाडीच्या वतीने शिक्षक मतदारसंघ पदवीधर मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहेत. आता त्या ठिकाणी त्यांनी इलेक्शन कमिशनवरच आरोप केलेला आहे की 12,000 पेक्षा जास्त हा आकडा मागे पुढे होऊ शकतो, पण त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे की त्यांनी नोंदवलेले, म्हणजे ठाकरे गट शिवसेना यांनी नोंदवलेले जे ग्रॅज्युएट्स आहेत, पदवीधर आहेत, हे एकूण मतदारातून वगळले कसे गेले? आणि हे फार महत्वाचं असं यासाठी आहे कारण का रवींद्र वायकर आणि त्यांच्या विरोधात जे कीर्तीकर होते, अमोल कीर्तीकर, आता ही निवडणूक त्यांना लोकसभेची शपथच घेता येणार नाही रवींद्र वायकरांना, अशा तऱ्हेचा असीम सरोदेंचा एक अर्ज, नोटीस ही केंद्राला जाते आहे. या पार्श्वभूमीवरती इलेक्शन कमिशनने केलेले घोटाळे आणि इथे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात होणारी निवडणूक, अनिल परब यांनी हा सूर्य हा जयद्रथ अशा तऱ्हेने एक पवित्राच घेतलेला आहे आणि मला असं वाटतं ते योग्य आहे. कारण निवडणुकीनंतर तुम्ही रेडीचा डाव खेळता असं म्हणणारे लोक असतात, पण इथे तर त्यांनी सांगितलं की आम्ही नोंदवलेले जे पदवीधर आहेत हे मतदार यादीतून गायब कसे होतात त्याची चौकशी झाली पाहिजे, आणि अत्यंत न्याय्य मागणी आहे. आणि त्यातून काही प्रश्न असे निर्माण होतात ते असे की हे एका प्रकारे राखीव मतदारसंघ आहेत आणि ते घटनेप्रमाणे आहेत. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यानंतर हा कायदा झाला की शिक्षकांचा पदवीधर संघ, पदवीधरांचा मतदारसंघ, आणि त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून आमदार येतील, अशा तऱ्हेने घटनात्मक तरतुदी प्रत्येक राज्य सरकारांनी केलेल्या आहेत. आता सर्वच राज्य सरकारांच्या विधान परिषद नाही आपल्याला माहिती आहे. एकूण संघराज्यांमध्ये सर्वच राज्य सरकारांकडे विधान परिषद नाहीये आणि म्हणून जिथे विधान परिषद आहे त्या ठिकाणी अशा तऱ्हेचे एक प्रकारचे राखीव, परंतु चांगल्या अर्थाने राखीव, जे समाजाला आवश्यक आहेत असे त्या राज्यांनी कायदे केलेले आहेत आणि म्हणून या निवडणुका होत आहेत. काही प्रश्न असे पडतात जेव्हा अनिल परब म्हणतात की आम्ही नोंदवलेले 12,000 लोक यादीतून वगळले आहेत, तेव्हा माझ्यासारख्यांसमोर प्रश्न पडतो की मुंबई सारख्या ठिकाणी, ठाणे जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये हा जो संपूर्ण पट्टा आहे इथे लाखो लाखो पदवीधर आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट्स आहेत, डॉक्टर्स आहेत. मग यांची इलेक्शन कमिशनने अशी काही वेगळी दखल घेतली आहे का या मतदारसंघाची?
मग हे पक्षनिहाय नोंदणी या प्रकाराला काही पर्याय खरा म्हणजे इलेक्शन कमिशनने जाहीर करायला नको होतं का वेळीच? इथे फक्त एवढंच टेक्निकली बघितलं जातं की यांची मुदत संपली, आता निवडणूक घ्यायची आहे आणि ज्यांनी नोंदवलेले ते रजिस्टर्ड पदवीधर, रजिस्टर्ड शिक्षक हेच फक्त मतदार असतील. खरा प्रश्न इथेच आहे. म्हणजे एका सिलेक्ट इलेक्टोरल कॉलेजमधून आपण आमदार निवडतो आणि तो विधान परिषदेवरती जातो, त्याला आपण MLC म्हणतो. त्यांची जबाबदारी अर्थातच शिक्षकांचा हितसंबंध, त्यांचं भवितव्याविषयी, त्यांच्या धोरणांविषयी त्याने आवाज उठवावा, आणि पदवीधरांच्या बाबतीत तर तो आणखीन व्यापकच आहे. खरं तर या आमदारांची विधान परिषद गेलेले यांची जबाबदारी फारच मोठी आहे. कारण समाज जसा पुढे जातो त्याच्यात शिक्षणाचं प्रमाण वाढत जातं, आणि मग आता अशी चित्र दिसतंय की म्हणजे ILOचा रिपोर्ट आहे आणि भारतातल्या नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशनची पण रिपोर्ट्स आहेत आणि CMIची पण रिपोर्ट्स आहेत की भारतामध्ये सुशिक्षितांमध्ये बेरोजगारी किती आहे. आकडा ऐकून धक्का बसेल. 18 वयोगट ते 35 वयोगट याच्यामध्ये जवळजवळ 85% बेरोजगारी ही सुशिक्षितांच्या या वयोगटात आहे. पदवीधरांमध्ये ती आहे आणि ती देशाच्या पातळीवर आहे. पण महाराष्ट्रामध्ये हा जो नागरी भाग आहे किंवा ज्याला टायर 1 सिटी, टायर 2 सिटी, टायर 3 सिटी पर्यंत पदवीधरांची, इव्हन खेड्यांमध्ये सुद्धा फार लाखो नव्हे करोडो लोकांची पदवीधर ते आहेत. दोन पद्धतीने ते प्रश्न आहेत. एक तर नीट आणि नेट मध्ये जो प्रचंड गोंधळ केंद्र सरकार करते, त्यातून पदवीधर झाले तर भ्रष्टाचाराचा प्रश्न आहे. त्यांच्या परीक्षा कधी होतात, त्या नीट होतात का त्या लीक होतात. त्यामुळे राहुल गांधींनी तर आरोपच केला, जे युक्रेन आणि रशिया वॉर थांबवू शकतात ते पेपर लीक थांबवू शकत नाहीत का? एवढा मोठा तो उग्र प्रश्न झालेला आहे आणि म्हणून ती नीटची परीक्षा पण आता सुप्रीम कोर्टाने कॅन्सल केली आहे. आणि आता बिहारमध्ये तर लिकेजचा प्रश्न निर्माण झालाय, त्याला राजकीय पक्षांना एकमेकाला जबाबदार धरण्यात येत आहे. याचं नुकसान खरं तर कोणाचं होतं, तर 18 वयानंतर जे पदवीधर आहेत आणि ते विविध क्षेत्रातले पदवीधर आहेत, यांना नोकरी मिळत नाही आणि त्यासाठी लागणारी जी काही पात्रता परीक्षा आहे ती भ्रष्टाचार मुक्त होत नाहीये. त्यामुळे एक फार मोठी कुचंबणा भारताच्या या नवीन युवा पिढीची आहे, ती सुशिक्षित आहे. आणि अशांचं प्रतिनिधित्व महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 14 लोक करतायत, शिक्षक आणि पदवीधर म्हणून. त्यामुळे त्यांची जबाबदारी मोठी आहे. त्यामुळे ह्यांच्या रोजगारांचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये सुशिक्षित पदवीधर प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यामध्ये सिलेक्टिव्हली जे रजिस्टर्ड आहेत तेच फक्त मतदार असतील, हा एक माझ्या दृष्टीने एक चर्चेचा प्रश्न मी निर्माण करतोय. त्यामुळे इलेक्शन कमिशनकडे अनिल परब यांनी जेव्हा सांगितलं की आम्ही नोंदवलेले 12,000, तेव्हा आम्हाला असं वाटतं आम्ही स्वतःच्या पायाने चालत गेलो नाही की तिथे नोंदवायला. पण ही जी काही पद्धत आहे, राजकीय पक्षांनी आपले उमेदवार म्हणजे मतदार नोंदवायचे, याच्यामध्ये आता महायुतीचे जे काही उमेदवार आहेत ते, महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते आपापल्या पद्धतीने जे काही घटक पक्ष आहेत ते नोंदवत आहेत आणि साधारणपणे सगळे मिळून हे नाही म्हटलं तरी काही लाखोंच्या संख्येत हे मतदार असू शकतात. कारण शेवटी कोण किती नोंदवतो हा एक भाग, आणि हे नोंदवलेले लोक 26 जूनला येऊन आपला मतदानाचा हक्क जो आहे संविधानाने दिलेला, आणि तोही त्यांच्या विशिष्ट हितसंबंध जपण्याकरता जो आमदार निवडून द्यायचा आहे त्या ठिकाणी त्यांनी मतदान केलंच पाहिजे. तो पावसाचा दिवस आहे का, सुट्टीच मिळत नाहीये, वेळ मिळत नाही, या तक्रारीला काही अर्थ नाहीये. अशा सगळ्या रजिस्टर्ड लोकांनी येऊन मतदान करणं ही पहिली गरज आहे. आणि आता आपण तो जो मतदानाचा आखाडा आहे याकडे थोडासा दृष्टिक्षेप टाकू. अनिल परब यांनी निर्माण केलेला प्रश्न इलेक्शन कमिशनने 26 तारखेपूर्वी त्याचं उत्तर दिलं पाहिजे. अमोल कीर्तिकरांच्या बाबतीत जो अन्याय झालेला आहे, असा अन्याय आधीच अनिल परब यांनी उपस्थित केला, किंबहुना तो सर्वच उमेदवारांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला, म्हणून त्याचं उत्तर हे इलेक्शन कमिशनने केलं पाहिजे. पण इलेक्शन कमिशन हे निष्पक्ष नाही, हे आता जवळजवळ सगळेजण जाणतायत. सुप्रीम कोर्टात सुद्धा काही अर्ज लोकसभेच्या निमित्ताने आता पोहोचले आहेत. इथे महाराष्ट्रामध्ये मुद्दा येईल की इलेक्शन कमिशनला सांगून सुद्धा काही करणार नसतील तर ते कसं होणार आहे बघा. की क्रिकेटमध्ये IPL मध्ये खेळतायत टीम दोन्ही आणि एकाच टीमच्या बाजूने तीनही त्यांचे अंपायर काम करतात, तर ती टीम जिंकणारच ना. मग तोच प्रकार आता
केंद्रामध्ये ज्यांचं सरकार आहे, महाराष्ट्रात ज्यांचं सरकार आहे, ते लोक इलेक्शन कमिशनला बरोबर घेऊन जर हा निवडणुकीचा खेळ कळत असतील तर अनिल परब यांचं म्हणणं बरोबर आहे. आणि त्याचबरोबर निवडणुकीतल्या सगळ्या उमेदवारांना हा प्रश्न भेडसावत असेलच. पण याही ठिकाणी धोरणात्मक दृष्ट्या काय महत्वाचं आहे हे जर आपण नीट पण बघितलं, इलेक्शन कमिशन त्यांची जबाबदारी पार पडते की नाही हे पण बघूया, मतदार आपली जबाबदारी पार पडणं हे त्यांचं काम आहे. पण शेवटी महाराष्ट्र सरकारला जे काही आता जे काही 4 लोक निवडून द्यायचे आहेत, मुंबई आणि कोकण इथले पदवीधर आणि शिक्षक एकूण 4 आहेत. त्या ठिकाणी तुल्यबळ स्पर्धा ही महाविकास आघाडीचे उमेदवार आणि महायुतीतले उमेदवार आहेत. आणि आता महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही मला वाटतं 2.5 ते 3 महिन्याच्या कालखंडात होईल. तिथे निश्चितपणे लोकसभेचा आकडा जर बघितला की 31 खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे आकडेवारीच्या हिशोबाने सुद्धा किमान 155 ते 160 हे सरळ वरचढ ठरतात महाविकास आघाडीचे. आणि आत्ताची जी काही एकजूट जी आहे महाविकास आघाडीची आहे हे लक्षात घेतलं तर महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येत्या कालखंडात निर्माण होणं हे निश्चितच आहे. अशा पार्श्वभूमीवरती आता हे 4 जे काही पदवीधर किंवा शिक्षक यांची निवडणूक आहे, इथे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जी स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये धोरणात्मक दृष्ट्या 2 विचारांची लढाई आणि धोरणांची लढाई या दृष्टीने मतदारांनी लक्ष ठेवून काम केलं पाहिजे. म्हणून मी मगाशी मुद्दा मांडला की पदवीधरांच्या प्रश्नामध्ये काय मुद्दा आहे, त्या ठिकाणी सरळ सरळ पदवीधरांना युपीएससी आणि एमपीसी कडे जाण्याचे मार्ग जे आहेत ना, हे महाराष्ट्रामध्ये फार कमी प्रमाणात लोक तिथे जातात. यांच्यासाठी कोण किती प्रयत्न करतो, हे शिक्षक आमदार जे निर्माण होतात किंवा पदवीधर आमदार जे निर्माण होतात ते किती प्रयत्न करतात, हा एक मोठा प्रश्न आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आता तरी असं सांगितलंय की युपीएससी आणि एमपीएससी मधला यशस्वी उमेदवारांचा टक्का आम्ही वाढवू, यासाठी आम्ही काम करू. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, पदवीधरांमध्ये रोजगार निर्माण करण्याकरता महाराष्ट्र सरकारला कसं पदवीधरांमधला रोजगार, म्हणजे रोजगार हा अशिक्षित, असंघटित, संघटित आणि पदवीधर या सगळ्यांमध्येच रोजगार हा प्रचंड मोठ्या प्रमाणात भेडसावतोय आणि महाराष्ट्रात तो आहेच आहे. पण त्या ठिकाणी पदवीधर आमदार झाल्यानंतर रोजगार निर्मिती करतात, त्यांचं कोणतं धोरण असेल याकरता त्यांचा आवाज मोठा होणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर एक स्किल जे आहेत की कोणत्या आता टेक्नॉलॉजी दिवस आहेत, त्यामुळे पदवीधर, युपीएससी, एमपीएससी नोकऱ्या निर्माण करणं हे सगळे महत्वाचे प्रश्न आहेत. आणि शिक्षकांच्या बाबतीमध्ये म्हणाल तर मला तर असं जाणवत आहे की महाराष्ट्र सरकारचे जे काही शिक्षक कर्मचारी आहेत ते बहुतांशी कॉन्ट्रॅक्ट वरती आहेत, ते डेली वेजेस होती आहेत, ते प्राध्यापक पण आहेत. हे सगळं चित्र बदललं पाहिजे. आत्ताच्या भाजप सरकारचं नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे बहुजनांना किंबहुना या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा मनुस्मृती प्रणित शिक्षण धोरण आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार करत आहे. त्याला ते न्यू इकॉनॉमिक पॉलिसी असं म्हणतात. याला महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्सने हाणून पाडणं आवश्यक आहे. आणि म्हणून महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्सचं सरकार येणं आवश्यक आहे, कारण मनुस्मृतीचा विचार या ठिकाणी प्रचारित करण्याचा आणि ती शिक्षण व्यवस्थेमध्ये राबवण्याचा जो प्रयत्न विशेष करून भारतीय जनता पार्टी करते आणि त्यांच्या बरोबरीने बाकीचे लोक ज्याला म्हणतात म्हणजे म्हणणारे लोक आहेत. पण भारतीय जनता पक्ष समाजामध्ये हा जो मनुस्मृतीचा चुकीचा विचार किंवा समाजाला विभागणारा विचार किंवा उच्चवर्णीयांना मोठं स्थान देण्याचाच विचार आणि बहुजनांना शिक्षण व्यवस्थेतून बाहेर टाकण्याचा विचार हा अत्यंत घातक आहे. आणि म्हणून महायुतीला मतं देता कामा नयेत असं कुठल्याही सामान्य माणसाला वाटेल. पदवीधरांना आणि शिक्षकांना ते वाटलंच पाहिजे. आणि म्हणून धोरणात्मक विचार करून मनुस्मृतीचा विचार शिक्षण व्यवस्थेत रवणारे जे लोक आहेत यांचा पाडाव करा, हे कुठेतरी धोरणात्मक दृष्ट्या लोकांनी आणि शिक्षकांनी मनात ठेवणं आवश्यक आहे, जे रजिस्टर्ड मतदार आहेत त्यांनी. आणि म्हणून त्यांनी या मतदानाला मध्ये मोठ्या प्रमाणात उतरावं आणि धोरणात्मक विचार करावा. हा माझ्या जवळचा, हा माझ्या जातीचा, तो माझ्या जातीचा, याला काही अर्थ नाही. आधुनिक महाराष्ट्रामध्ये महात्मा फुलेंचा विचार, ज्यांनी सावित्रीबाईंनी या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा शिक्षणाचं रोपटं लावलं, शिवाजी महाराज जे रयतेचे राजे होते त्यांचा विचार हा समतावादी विचार होता, बहुजनांना पुढे घेऊन जाणारा विचार होता. आणि म्हणून ते बहुजनांचे नेते आणि बहुजनांचे राजे पण होते. या ठिकाणी शाहू महाराज, शिवाजी महाराज,
अर्थातच ज्योतिबा फुले आणि महात्मा गांधी असोत किंवा नेहरू असोत, आणि या ठिकाणी आत्ता आपण जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सर्वात मोठं क्रांतिकारी कार्य म्हणजे संविधान, आणि संविधानामध्ये बहुजनांना त्यांनी दिलेले अधिकार, एक मत आणि एक नागरिक, स्त्री असो किंवा पुरुष असो, हा तर अधिकार दिला, पण जगण्याचा अधिकार घटनेमध्ये आहे. आणि तो शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघामध्ये बेकारी आणि महागाईचे जे प्रश्न आहेत ते जगण्याचे प्रश्न आहेत. आणि म्हणून सर्वांना रोजगार, सर्वांना महागाईपासून संरक्षण, आणि शिक्षक मतदारसंघामध्ये ओल्ड पेन्शन स्कीम का नाही, एनपीएस आणि ओपीएस आम्ही समान पद्धतीने देऊ असं म्हणणं हे निव्वळ भ्रष्टपणाचं आहे. मार्केट एनपीएस ओपीएस एवढं करू शकत नाहीत हे सरकारी कर्मचाऱ्यांना कळणं आवश्यक आहे. ओपीएस म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम ही महागाई भत्त्याला संरक्षण देणारी आहे, आणि म्हणून सरकारची जी पेन्शन आहे ती बंद झाली आहे ती पुन्हा सुरू करणं म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम हा शिक्षक मतदारसंघाच्या निवडून आलेल्या आमदाराचं प्रथम कर्तव्य असलं पाहिजे. त्याने शिक्षकांमधल्या कंत्राटी पद्धत संपवली पाहिजे, शिक्षकांमधले डेली वेजेस संपवले पाहिजेत, शिक्षण सेवक नावाचे पद्धती चुकीची आहे ती संपवली पाहिजेत. याकरता शिक्षक आमदारांनी काम केलं पाहिजे. त्यामुळे शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार यांच्यात खूप मोठी जबाबदारी आहे, किंबहुना संपूर्ण विधान परिषदेची ती जबाबदारी ते पेलणं आणि संपूर्ण समाजाची जबाबदारी पेलणं अशा तऱ्हेचं त्यांच्यावरती एक ओझं आहे. पण त्यांनी ते ओझं पेललं पाहिजेत, कारण त्यांच्यासाठी हा एक राखीव मतदारसंघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातून निर्माण झालाय. आणि होय, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून महाराष्ट्र राज्य निर्माण झालं, तो एक प्रेरणादायी क्षण जो आहे. त्यामुळे हे असे अनेक आमदार विधान परिषद निर्माण झाल्यानंतर त्यात निर्माण होतात, आणि अर्थातच राज्यसभेचे किंवा गव्हर्नरचे काही सिलेक्टेड नॉमिनेशन पण असतात. ही सगळी चांगली व्यवस्था आहे, पण या चांगल्या व्यवस्थेमध्ये चांगले धोरणात्मक विचार करणारे, पुरोगामी विचार करणारे लोक त्या ठिकाणी गेले पाहिजेत. आणि म्हणून मी जाहीरपणे सांगतोय, हा पक्षपातीचा प्रश्न नाहीये की भारतीय जनता पक्ष हा मनुस्मृतीचं राजकारण करणार आहे, मनुस्मृतीचं अर्थकारण करणार आहे, आणि मनुस्मृतीचं शिक्षण व्यवस्थेमध्ये ऑलरेडी त्यांनी अनेक शिक्षण व्यवस्थेमधले संचालक नेमलेले आहेत, आणि त्या ठिकाणी एक ब्राह्मणी वर्गाचाच विचार शिक्षण व्यवस्थेत नांदवणं आणि एकूणच आर्थिक प्रकारामध्ये प्रचंड मोठी मोडतोड या भारतीय जनता पक्षाने केल्यामुळे महायुतीचे उमेदवार पडले पाहिजेत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून यायला पाहिजेत. याची खबरदारी आता तर खरं जे रजिस्टर्ड मतदार आहेत, खरं तर ते सर्वांनाच ही संधी मिळायला पाहिजे होती असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण का मला संधी नाहीये मतदान करण्याची. होय, आम्ही पदवीधर आहोत, आम्ही उच्च पदवीधर आहोत, तो मुद्दा वेगळा, परंतु आम्हाला पण काही संधी नाही. ती कुठेतरी कायद्यांमध्ये ही पण दुरुस्त होण्याची गरज आहे. पण जो काही कायदा आहे रजिस्टर्ड मतदार ह्याच्यामध्ये नीटपणे मतदार तयार झाले पाहिजेत. सगळ्या मतदारांनी पाऊस असो नसो कारण न देता या महत्वाच्या निवडणुकीत जी महाराष्ट्र सरकार ऑक्टोबरमध्ये नवीन निर्माण होणार आहे, ते महाविकास आघाडीचं निर्माण होणं ही जशी काळाची गरज आहे, इंडिया आघाडीचं निर्माण होणं ही जशी काळाची गरज आहे, तसंच हे चारही उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून येणं ही सुद्धा अत्यंत महत्वाची बाब आहे. कारण का हा धोरणात्मक प्रश्न आहे, ज्या धोरणामध्ये मोदी साहेब आणि शहा हे गेले 10 वर्ष कट कारस्थानाचं राजकारण करतायत आणि देशाच्या एकूणच अर्थव्यवस्थेचा, समाजकारणाचा, शिक्षण व्यवस्थेचा यांनी बोजवारा उडवलेला आहे. अशा लोकांना आपल्याला घरीच बसवायला पाहिजे आणि लोकशाही व्यवस्थेत मतदानाच्या अधिकारातून आपण बॅलेट बॉक्समधून त्यांचा आपण पराभव केला पाहिजे. आणि म्हणून ते कर्तव्य मतदारांनी पूर्ण करावं. याकरता हे जरी पक्षपाती वाटलं तरी हा प्रबोधनाचा प्रश्न आहे. माझं म्हणणं आहे की सर्वच पदवीधरांना आपण मतदार बनवले पाहिजेत. हे इलेक्शन कमिशनने कुठेतरी निर्णय घ्यावा. आता तर ते रजिस्टर्ड पदवीधरांच्याच बाबतीत आहे. ठीक आहे, त्यांनी त्या ठिकाणी येऊन मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करावं आणि महाविकास आघाडीला निवडून द्यावं असं माझं व्यक्तिगत विश्वासमत म्हणा, स्पष्ट मत आहे आणि मी ते तुमच्या पुढे जाहीरपणे मांडतोय. आणि 26 तारखेला न चुकता कोकण पदवीधर मतदारसंघ, ज्याच्यामध्ये ठाणे, रायगड आणि कोकणातले 2 महत्वाचे जिल्हे, पालघर पण येतो, म्हणजे 5 जिल्हे आहेत. आणि तसंच मुंबईमध्ये शिक्षक आणि पदवीधर हे 2 मतदारसंघ आहेत. या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून देणं
हे मला वाटतं. धोरणात्मक दृष्ट्या विचार करणं आवश्यक आहे. कारण स्पष्ट असं आहे, आपल्याला फॅसिझमच्या विरोधात लढाई करत असताना मोदींबरोबर कोण आहेत ते सगळे फॅसिझमचे सोबती आहेत. या ठिकाणी महायुती हे फॅसिझम मांडणाऱ्यांचे सोबती आहेत, म्हणून त्यांच्या उमेदवारांना पाडा. आणि जे पुरोगामी राज्य निर्माण करू करतात, जे एक महागाईचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न हे हाताळण्यासाठी एक काही न्याय्य कार्यक्रम मांडतात, त्यांच्या बाजूने सुशिक्षितांनी, पदवीधरांनी नव्हे, सर्व जनतेने उभे राहिलं पाहिजे. म्हणून हे मत मी मांडतोय. धन्यवाद. इथेच थांबतो. पुन्हा भेटूया दुसऱ्या प्रश्नावरती. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर तो संपूर्णपणे आपल्या म्हणजे मॅक्स महाराष्ट्राच्या वतीने हा केलेला आहे. तो आपण आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि मॅक्स महाराष्ट्राचे सभासद म्हणून नोंदवा. एवढीच विनंती करतो आणि थांबतो.